हाय गाईज राजेश यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला आमच्या घराच्या बाजूचं रान दाखवणार आहे, कारण की मी तिथे गुरं वगैरे चाललो आहे। हे बघा, इकडे असं खूप रान आहे, खूप वरपर्यंत आहे। हे बघा, इथं मध्ये तुम्हाला दिसेल की हे गवत काल दिलं तर ते ना, ते जे आमच्या शेजारचे आहेत ना, त्यांनी ते चार कापलेले, सगळी गुरांना चार पाणी देतात ना, तिथं चार कापलेले। हे बघा, मग तिकडं गाय आहे। हां, तिकडं आता मी ते सुद्धा दाखवतो। बघा, तिकडं खूप उंच उंच जंगल आहे। हां, हे बघा, इकडे खूप असे जंगल बिंगल आहे। बघा, आता मी चाललो आहे गुराकडे चाललो आहे। चला तुम्ही पण माझ्यासोबत। हे बघा, हे मी तिकडे लावत जात आहे। हे तुम्हाला दिसते ना, ही बाग ती सुद्धा आमचीच आहे, म्हणजे ती पण सुद्धा आमचीच आहे। हां, हा जो एरिया आहे ना सगळा इथला, तो सुद्धा आमचाच आहे। हां, तो सुद्धा आमचाच आहे। तेव्हा त्या गायला मी लावायला चाललो आहे। इथेच बाजूला नाही, नदीसुद्धा आहे, नदी आहे। त्या नदीचं नाव आहे सोनवा नदी। तिथेसुद्धा मी जाणार आहे, पण ते आता नाही, नेक्स्ट शॉर्टमध्ये जाणार आहे मी तिथे, ब्लॉकमध्ये तिथेसुद्धा मी जाणार आहे। तिथे पण बघायला नाही, या गायला मी फक्त आता वर लावून घरात जाणार। ते थोड्या वेळानं आम्ही क्रिकेट खेळायला जाणार आहेत। क्रिकेट खेळून झालं ना की आम्ही मग तिथे नदीवर ब्लॉक करायला मासे पकडायला जाणार आहोत। कारण की मासे पकडायचं म्हणजे कोकणचा छंद आहे। कोकणच्या माणसांचा छंद हा कशात गेला आहे तर मासे पकडण्यात। तो आता उठतो, तो माशालाच जातो। जो माझा वीरेन नावाचा एक भाऊ आहे ना, तो मोठा 8वीला आहे, त्याला खूप माशाचा छंद आहे। तो ना रोज मासे पकडायला जातो, त्याला खूप मासा भेटतो। त्याच्याकडे गरे आहेत, मग त्याच्यासोबत मी पण सुद्धा जातो। गरे म्हणजे तुम्हाला काय माहितीच असतील, कांडाळीसुद्धा आहेत।